हाय, मी वृषालीज ब्युटी सलून या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला माझ्या सलूनमध्ये जे क्लायंट आले होते त्यांचा मी यू कट केलेला आहे. तर तो मी कशा प्रकारे केला त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. मी फुल डिटेल व्हिडिओ तुम्हाला शेअर केलेला आहे यू कटच्या बाबतीत. ज्या माझ्या नवीन मैत्रिणी नवीनच पार्लरचा कोर्स करत असतील तर त्यांना नक्कीच याचा फायदा होईल. अतिशय सोप्या पद्धतीने मी यू कट केलेला आहे. तर सुरुवातीला क्लायंटला लेंथ किती कमी करायची आहे ते मी आधी विचारून घेतली. त्यानंतर एक मिडल सेक्शन घेऊन गाईडलाईन करून घेतली आणि मग तीच गाईडलाईन पुढे घेत आपल्याला एक सेक्शन घेऊन कट करायचा आहे. तर प्रत्येक सेक्शन हा व्यवस्थित कोंब करायचा आणि हातामध्ये व्यवस्थित स्ट्रेच करून मगच आपल्याला केस कापायचे आहे. अशा प्रकारे आपण पाठीमागे एक सेक्शन घेत यू शेप येईल अशा पद्धतीने हेअरकट करत जायचं आहे. तुम्ही पाहू शकता मी एक सेक्शन घेत हेअर कट करते आहे. अतिशय सोपी पद्धत आहे. बिलकुल घाई गडबड न करता छोटे छोटे सेक्शन घेत जर तुम्ही हेअर कट केला तर तुमचं हेअर कट व्यवस्थित होतो. कुठेही कमी जास्त केस राहत नाही. आणि जरी एखाद्या वेळेला थोडेफार जरी कमी जास्त केस राहिले तर आपण पुन्हा क्रॉस चेकिंग करत असतो. तर त्या क्रॉस चेकिंगमध्ये म्हणजे एक्स्ट्राचे केस आहेत ते सुद्धा कट होऊन जातात. आता एक बाजू पूर्ण झाल्यानंतर मी आता दुसऱ्या साईडचे केससुद्धा अशाच पद्धतीने कट करणार आहे. तीच गाईडलाईन पुढे कंटिन्यू करत आपल्याला हेअर कट करायचं आहे. तर अशा पद्धतीने म्हणजे दोन्ही साईड कट करून झालेल्या आहेत. आता मी क्रॉस चेकिंग करण्यासाठी एका साईडचे केस दुसऱ्या साईडला आणून पुन्हा व्यवस्थित कोंब करून आणि सेक्शन घेतलेला आहे. यात जर कुठे कमी जास्त केस असतील तर ते लगेच दिसून येतात आणि ते आपल्याला कट करून घ्यायचे. ही जी आपण पद्धत वापरतो ना त्यामुळे हेअरकट अतिशय एकदम परफेक्ट होतो. कुठेही कमी जास्त केस राहत नाही. तुम्ही केस कशाही डायरेक्शनने फिरवले तरीसुद्धा हेअरकट अतिशय सुंदर दिसतो. असे नाही की फक्त पाठीवरती यू कट दिला, यू शेप दिला आणि झाला आपलं यू कट, असं नसतं. तर आपल्याला चारही बाजूने व्यवस्थित केस फिरवून क्रॉस चेकिंग करून घ्यावे लागते. आपण किती परफेक्ट यू कट केला किंवा हेअर कट केला तरीसुद्धा थोडेफार कमी जास्त केस राहूनच जातात. म्हणून क्रॉस चेकिंग करणे खूप गरजेचे आहे. तुम्हीसुद्धा जर नवीन ब्युटी पार्लर किंवा सलून चालवत असाल तर ही टेक्निक नक्की वापरा. हेअर कटमध्ये क्रॉस चेकिंग करण्याची. स्ट्रेट कट असू दे, यू कट असू दे किंवा स्टेप कट असू दे, कुठल्याही प्रकारचं हेअर कट असू दे, तुम्ही क्रॉस चेकिंग नक्की करा. तुमचा हेअर कट अगदी परफेक्टच होणार याची मी तुम्हाला गॅरंटी देते. तर अशा प्रकारे माझ्या दोन्ही साईडचे क्रॉस चेकिंग करून झालेले आहे.
जिथे कुठे मला एक्स्ट्राचे केस दिसले आहे ते मी कट करून घेतलेले आहे आणि पुन्हा सगळे केस पाठीमागे व्यवस्थित विंचरून मी चेक करणार आहे की कुठे अजून कमी जास्त केस दिसत आहेत का. तर अशा प्रकारे माझा यू कट करून झालेला आहे. आता आपण ह्या हेअर कटचे मस्त सेटिंग करून घेऊ. राऊंड कोमच्या साहाय्याने आपल्याला सेटिंग करायचे आहे. सेटिंग केल्यामुळे हेअर कटला तर खूपच सुंदर लुक येतो. हेअर कट जर 50% असेल तर 50% तुमचं सेटिंग असतं. जर तुम्ही हेअर कटला जर प्रॉपर सेटिंग दिलं तर तुमचा हेअर कट खूपच सुंदर दिसतो. क्लायंटसुद्धा अतिशय खुश होतात आपला हेअर कट बघून. त्यामुळे थोडासा वेळ काढून कुठल्या प्रकारची घाई गडबड न करता व्यवस्थित सेटिंग करायचे आहे. ब्लो ड्रायरच्या साहाय्याने आपल्याला सेटिंग करायचे आहे. तर बघा किती सुंदर लुक दिसतो आहे हेअर कटचा आणि ब्लो ड्रायर केल्यामुळे केसांना एक स्ट्रेट आणि शायनी लुकसुद्धा आलेला आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर हेअर कट झालेला आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि हेअर कट? आवडला का? आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय.